मी लहान होतो तेव्हा पण आयुष्यात खूप साऱ्या प्रॉब्लेम्स होत्या, पण खूप लोक म्हणायचे की एक दिवस हळूहळू सर्व काही ठीक होऊन जाईल. पण लहानपणापासून ज्या प्रॉब्लेम्स होत्या तर त्या प्रॉब्लेमला फेस करत करत मी आलो आणि माझं वय 25 वर्ष झालं. पण तरीसुद्धा प्रॉब्लेम जे आहे त्या तिथल्या तिथंच होत्या. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आणि आयुष्यात मला वाटलं होतं की एक दिवस सर्व काही ठीक होऊन जाईल, तर तसंही झालं नाही. गेल्या 4-5 वर्ष अगोदर मग मी यूट्यूबवर व्हिडिओज बघायला लागलो, काही सेल्फ हेल्पचे व्हिडिओज बघायला लागलो की ग्रोथ कशी होऊ शकते आयुष्यामध्ये. खूप साऱ्या बुक्स मी वाचायला लागलो, फायनान्शियल बुक्स मी वाचायला लागलो आणि त्यावेळेस कळालं की आयुष्यामध्ये सर्व काही आपोआप ठीक होत नाही. काहीच आपोआप ठीक होत नाही. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागतं, काहीतरी करावं लागतं. त्यावेळेस कुठं त्याचा रिझल्ट जर भेटला तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हायला लागतं. आणि हे समजल्यानंतर मग मी ॲक्शन घ्यायला लागले. आयुष्यामध्ये 3 गोष्टी व्यवस्थित असल्यानं तर तुमचं आयुष्य जे आहे तर ते चांगलं चालू आहे असं आपण म्हणू शकतो. नंबर 1 हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप्स. तर त्यावेळेस मी विचार केला की माझी हेल्थ तर ठीकठाक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. रिलेशनशिप पण ठीक आहे. थोडासा वेल्थचा प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे एवढे जास्त पैसे नाही आहेत. तर मी त्याच्यावरती काम करायला चालू केलं. आणि असं नाही की मी काम करायला चालू केलं आणि सर्व अचानक चेंज होऊन गेलं. असं कुठलाही चेंज वगैरे झाला नाही. हळूहळू सुरुवात केली. सेविंग काय आहे, इन्व्हेस्टमेंट काय आहे, इन्व्हेस्टमेंटचे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे, मी सर्व समजून घ्यायला चालू केलं. त्यानंतर मग मी स्वतःसाठी इमर्जन्सी फंड बनवला, इन्शुरन्स घेतलं स्वतःसाठी, फॅमिलीसाठी इन्शुरन्स घेतलं. त्याच्यानंतर हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायला चालू केलं आणि गेल्या 5 वर्षानंतर आज मी स्वतःला बघतोय तर खूप काही स्टेबल झाल्यासारखं मला आज वाटतं आहे की जे मागच्या 25 वर्षामध्ये लहानपणापासून मी बघत होतो की प्रत्येक गोष्टीसाठी फायनान्शियल प्रॉब्लेम यायची. ही गोष्ट घ्यायची तर तिच्यासाठी पैसे नाही आहे, हा प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम यायचा. तर असे काही प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यातून बाहेर निघालेले आहे. जर समजा मला आज कुठली वस्तू समजा घ्यायचं, जर समजा मला वाटतं आहे मनातून घ्यायला पाहिजे, तर मी एनी टाईम कधीही घेऊ शकतो. तर यावरून आपल्याला काय कळतं की कुठलाही प्रॉब्लेम आयुष्यातला आपोआप जात नाही. आणि जे लोक म्हणतात ना की एक दिवस सर्व काही ठीक होईल, तर एक दिवस सर्व काही ठीक होत नाही आणि कोणाचंही होणारही नाही. म्हणून यामधून मला एक लेसन मिळालं की जर तुम्हाला वाटतं आयुष्यामध्ये सर्व काही ठीक व्हायला पाहिजे, सगळं काही तुमच्या मनासारखं व्हायला पाहिजे, तर हे आपोआप होणार नाही आहे. यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागणार आहे. तुम्हाला वाटतं आहे की माझ्या आयुष्यामध्ये हे चेंज झालं, तर ते चेंज करण्यासाठी आज तुम्हाला काय काय करावं लागेल, त्यासाठी ॲक्शन घ्यावं लागणार आहे. जर तुम्हाला वाटतं की माझी हेल्थ एकदम बेटर झाली पाहिजे, माझं पोट वगैरे बाहेर नाही आलं पाहिजे, एकदम मी स्ट्रॉंग दिसलो पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल की तुम्हाला काय डाएट घ्यावं लागेल आणि ते डाएट स्ट्रिक्ट फॉलो करावं लागेल. किती वेळ एक्सरसाइज करावं लागेल, कुठली एक्सरसाइज करावं लागेल, हे तुम्हाला ठरवावं लागेल. जर रिलेशनशिप चांगली करायची असेल तर त्यासाठी पण तुम्हाला बघावं लागेल की रिलेशनशिपमध्ये काय चुकतं आहे तुमचं आणि काय सुधारवण्याची गरज आहे, तर रिलेशनशिप बेटर होईल. जर पैशाच्या विषयामध्ये बोलले तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की आज सध्या तुमची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे, तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात, तुमच्यावरती कर्ज किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, इन्कम किती आहे, पैसे कुठं खर्च होतात, तर हे सर्व तुम्हाला बघावं लागेल. आणि हे बघितल्यानंतर हळूहळू तुम्ही ग्रो करायला चालू करू शकता. पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ॲक्शन घ्याल. आणि जर तुम्हाला आज वाटलं असेल की फायनान्समध्ये मी तुमची काही मदत करू शकतो, तुम्ही फायनान्शियली समजा प्रॉब्लेममध्ये चालू असाल, तुम्हाला वाटतं की मला पैशाने थोडंसं श्रीमंत व्हायचं आहे, इन्व्हेस्टमेंटबद्दल समजून घ्यायचं आहे, इन्शुरन्सबद्दल समजून घ्यायचं आहे, तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि आपण तुमची जी फायनान्शियल जर्नी आहे तर ती योग्य पटरीवर आणण्याचं काम मी तुमच्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. जर तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीची आणि फायनान्स जर्नीची चांगली सुरुवात करू शकतो. धन्यवाद.